हॅलो फ्रेंड्स, या आजच्या आपण व्हिडिओमध्ये एक न्यू क्रिमिनल जजमेंटचा फॉर्मॅट पाहणार आहोत. एक्झाममध्ये असं कोणत्याही फॉर्मॅटचं नेचर आपल्याला दिलेलं नाही आहे. एक्झाममध्ये फॉर्मॅटचं कोणतंही नेचर दिलेलं नाही की अशा प्रकारे तुम्ही एक्झाममध्ये लिहायला पाहिजे. तर आपण क्रिमिनल जजमेंटचं फॉर्मॅट पाहताना हे तुमचं आन्सरचं बुकलेट असेल असं. तर नेहमी क्रिमिनलची जजमेंट राईट साईडच्या पेजवरती तुम्ही स्टार्ट करायला पाहिजे, इथं ना की इथं नाही. ओके, त्यानंतर ना इथं पण फुल लाईन घेऊ. पहिल्यांदा तुम्ही इथं राईट साईडला लिहिणार रिसिव्ड ऑन डेट, ब्लँक ठेवलं तर चालेल. रजिस्टर्ड ऑन, डिसाइडेड ऑन आणि ड्युरेशन तुमचं काय असेल, इयर, मंथ आणि डेट. आता हे सगळं बोल्डमध्ये लिहायचं आहे, कॅपिटल अक्षरामध्ये लिहायचं आहे. इन द कोर्ट ऑफ, हे लिहिताना इथं कुठेही स्पेलिंग मिस्टेक किंवा खाडाखोड होता कामा नये या पाठ लिहिताना. इन द कोर्ट ऑफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास, इथे लिहिताना कोणती स्पेलिंग मिस्टेक व्हायला नाही पाहिजे, एक नंबर गोष्ट. दुसरी गोष्ट, खाडाखोड होता कामा नये. ॲट सो अँड सो प्लेस, इथे खाली डिसाइडेड ओव्हर बाय. जे पण नाव असेल ते. हा पार्ट मध्ये स्पेलिंग मिस्टेक आणि खाडाखोड होता कामा नये, हे तुमचे सांगण्यासाठी होतं. इथं पुढं रेग्युलर क्रिमिनल केस, CRN नंबर वगैरे असेल तर दिला असेल तर लिहा, नसेल तर ब्लँक ठेवा. राईट साईडला एक्झिबिट, हे एक्झिबिट पूर्ण शब्द लिहायचं आहे, नुसतं असं एक्झिबिट लिहून सोडायचं नाही, पूर्ण एक्झिबिट लिहायचं आहे. इथे एक नंबर लिहून ठेवा, तुमचा 150 असेल, कोणता पण रोल नंबर वगैरे लिहू नका, ब्लँक लिहिलं तरी चालेल. पुढे कसं एक टेबल तयार करायचा आहे. इथे लिहायचं डिटेल्स ऑफ FIR, पोलीस स्टेशन, मग इथे तुमचं पोलीस स्टेशनचं नाव लिहा, कोणतं ह्याच्यामधलं आहे, सिटीमधलं. क्राईम नंबर लिहिला असेल तो लिहा, आणि इथं ऑफेन्स पनिशेबल अंडर सेक्शन जो पण आहे ऑफ इंडियन पेनल कोड पूर्ण लिहायला पाहिजे. आता नाव चेंज झालं. पुढं प्रॉसिक्युशन लिहायला पाहिजे. तो द स्टेट ऑफ महाराष्ट्र आहे आपलं. महाराष्ट्र थ्रू कोणतं पोलीस ऑफिसर इन चार्ज ऑफ पोलीस स्टेशन. ठीक आहे.
त्यानंतर हा टेबल कंटिन्यू करायचा आहे. रिप्रेझेंटेटेड बाय, इथं फॉर स्टेट लिहा, परत रिप्रेझेंटेटेड बाय फॉर अक्यूज. इथं तुमचं जे पण ॲडव्होकेट श्री असेल, जे पण नुसतं ॲडव्होकेट लिहून ब्लँक सोडून द्या. हे तुमचं झालं पहिल्या चार्टचं नमुना. काय काय बघितलं? पहिल्यांदा हे पण एक लाईनमध्ये यायला पाहिजे. तुम्ही स्केल ठेवू शकता किंवा तुमचं फिंगर टिप ठेवू शकता. रिसिव्ड ऑन, रजिस्टर ऑन, डिसाइडेड ऑन इन ड्युरेशन. हे लिहिताना इन द कोर्ट ऑफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास, अंडरलाईन वगैरे काही करायची गरज नाही. स्पेलिंग मिस्टेक नाही व्हायला पाहिजे, खाडाखोड नाही व्हायला पाहिजे. डिसाइडेड ओव्हर बाय सो अँड सो. रेग्युलर क्रिमिनल केस, CRA नंबर, एक्झिबिट नंबर. ॲक्च्युली लिहायला पाहिजे की नाही हा मेजर डाऊटच आहे, पण एक नंबर लिहावा असं सगळ्यांचं म्हणणं आहे. डिटेल्स ऑफ FIR, पोलीस स्टेशन कोणतं आहे तर पोलीस स्टेशन जे पण तुमचं प्लेस आहे ते, सिटीचं जर नाव दिलं असेल एक्झाममध्ये क्वेश्चन पेपरमध्ये अहमदनगर वॉटेवर जे दिलं असेल ते तुम्ही लिहू शकता. क्राईम नंबर, पुढं ऑफेन्स पनिशेबल अंडर सेक्शन जो पण आहे ऑफ इंडियन क्रिमिनल कोड. आता नेक्स्ट पेपरमध्ये भारतीय जे पण आहे ते पूर्ण येईल. प्रॉसिक्युशन, स्टेट ऑफ महाराष्ट्र थ्रू पोलीस इन्चार्ज ऑफ पोलीस स्टेशन. रिप्रेझेंटेटिव्ह फॉर स्टेट, ॲडव्होकेट जे पण आहेत त्यांचं नाव दिलं असेल तर लिहा, नसेल तर ब्लँक सोडा. फॉर अक्युज्ड ॲडव्होकेट. पुढचा असा कॉलम येता. पुढच्या कॉलममध्ये तुमचं डेट ऑफ ऑफेन्स असेल. हा पण एक तक्ता आहे. इथे तुमची डेट असेल, नेचर काय इथं हे लिहायची गरज नाही, तर डेट ऑफ ऑफेन्स डेट हे पहिलं. दुसरं डेट ऑफ FIR, तुमचं डेट ऑफ ऑफेन्स डेट FIR त्याच दिवशी केली असेल तर त्याच दिवशी. जर लेट FIR असेल तर ह्याच्यावरनं समजतं की ऑफेन्स त्या दिवशी घडलं आणि FIR लेट दाखल केली, इथून समजेल. पुढे डेट ऑफ चार्जशीट, ही एक्झाममध्ये डेट लिहिण्याची गरज नाही. चार्जशीट, डेट ऑफ फ्रेमिंग ऑफ चार्ज, चार्जशीट फाईल केल्यानंतर चार्ज फ्रेम केले जातात. म्हणजे डिस्चार्ज ॲप्लिकेशनची मध्ये एक स्टेज असते, डिस्चार्ज ॲप्लिकेशन फाईल्ड बाय द अक्यूज. फ्रेमिंग ऑफ चार्ज झाल्यानंतर डेट ऑफ कमेन्स ऑफ एव्हिडन्स. सो डेट ऑफ कमेन्स ऑफ एव्हिडन्स म्हणजे प्रॉसिक्युशनने आपले एव्हिडन्स स्टार्ट केले. पहिला इन्फॉर्मंट येणार, त्यानंतर बाकीचे कोण आय विटनेस असतील ते येतील, लास्टला IO येतात. त्यानंतर एव्हिडन्स क्लोज होतो ॲज पर ॲज प्रॉसिक्युशनचा. नंतर डिफेन्सचं ॲक्युजचं 313 होतं. 313 झाल्यानंतर डिफेन्सचा एव्हिडन्स असेल तर त्याला द्यायचा असेल तर, नाहीतर मग लास्टला पुढं आर्ग्युमेंटला स्टार्ट होतं. पुढं डेट ऑन विच जजमेंट रिझर्व, हे काय लिहायची गरज नाही. डेट ऑफ विच जजमेंट रिझर्व ठेवला असेल तर त्याची तारीख, पण हे काय लिहायची गरज नाही, हे तुम्ही नका लिहू. डेट ऑफ जजमेंट लिहा. हे लिहा. डेट ऑफ सेंटेन्सिंग ऑर्डर, काही शिक्षा लागली असेल तर ते, किंवा कोणती दुसरी ऑर्डर असेल, प्रोबेशनची ऑर्डर असेल
तर ती तुम्ही सेंटेन्सिंग ऑर्डर लिहू शकता. हे तुमचा तक्ता हा एक पूर्ण होतो. डेट ऑफ ऑफेन्स यायला पाहिजे, डेट ऑफ एफ आय आर यायला पाहिजे, डेट ऑफ चार्जशीट, डेट ऑफ फ्रेमिंग ऑफ चार्ज, डेट ऑफ कमेंट्स ऑफ एव्हिडन्स, जजमेंट रिझर्व हे लिहिली नाही लिहिली चालेल, डेट ऑफ जजमेंट लिहू शकता, डेट ऑफ सेंटेन्सिंग ऑर्डर इफ एनी ऑर्डर असेल तर. हे तुम्ही टोटल 7 पॉईंट तुमच्या लक्षात असायला पाहिजे. डेट ऑफ ऑफेन्स कधी आहे, डेट ऑफ एफ आय आर दाखल कधी, चार्जशीट कधी केली, फ्रेमिंग ऑफ चार्ज केव्हा केला, कमेन्समेंट ऑफ एव्हिडन्स कधी झालं, डेट ऑफ जजमेंट काय, डेट ऑफ सेंटेन्सिंग ऑर्डर काय, हे तुम्ही लिहू शकता. पुढं आता ॲक्युजचे डिटेल लिहायचे. पहिलं नेम ऑफ द ॲक्यूज. आता हा तक्ता थोडासा मोठा आहे, पेपरमध्ये आपल्याला ॲक्च्युली जागा मिळणार नाही. डेट ऑफ अरेस्ट. तुम्हाला एक नंतर ना मी सॅम्पल एक जजमेंट मी लिहिलेलं दाखवतो, म्हणजे 354D वरती त्याच्यावरती कन्व्हिक्शनचे जजमेंट आहे, ते तुम्हाला मी दाखवणार आहे. एक सॅम्पल जजमेंट आहे. डेट ऑफ अरेस्ट, डेट ऑफ रिलीज, एक नेम ऑफ द ॲक्यूज लिहिलं आहे, डेट ऑफ अरेस्ट, डेट ऑफ रिलीज कधी केलं आहे, एक ऑफेन्सचा किंवा असं तुम्ही लिहू शकता कोणता चार्ज फ्रेम केलेला आहे. चार्ज फ्रेम केला की तर वेदर ही ॲक्विटेड और कन्व्हिक्टेड, दोनपैकी काहीतरी असेलच ना. तर अजून पुढं आहे सेंटेन्सिंग ऑर्डर. सेंटेन्सिंग ऑर्डर काय, त्याच्यावर सेंटेन्स इम्पोज केला आहे ते. आणि इथं पिरियड ऑफ डिटेन्शन. फॉर 428 ऑफ CRPCचं त्यामध्ये सेट ऑफ वगैरे दिला जातो. जर त्यांनी ड्युरिंग द इन्व्हेस्टिगेशन असेल किंवा ट्रायलच्या वेळेस असेल किंवा इन्क्वायरीच्या वेळेस जर त्यांनी या तिन्ही पिरियडमध्ये समजा तर डिटेन करून ठेवला असेल, PCR असेल, मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड असेल, MCR असेल, तर त्यावेळेस जर त्याला जर ठेवला असेल या पिरियडमध्ये तर त्याला सेट ऑफ दिलं जाईल, ते सुद्धा या कॉलममध्ये मेन्शन करायचं आहे. तर टोटल किती झाले, 1 2 3 4 5 6 7 कॉलम झालेत. पहिलं नेम ऑफ द ॲक्युज्ड, हे एक असा कॉलम तुम्ही एक्झाममध्ये बनवायचा आहे. आता एक्झाममध्ये हा पूर्ण 5ही कॉलम बसत नाहीत, तर तुम्ही पहिल्यांदा 4 कॉलम बसवायचा प्रयत्न करा किंवा 3 कॉलम. राहिलेल्या खालच्या भागामध्ये बाकीचे कॉलम लिहा. पहिले नेम ऑफ द ॲक्यूज XYZ आपण करू, डेट ऑफ अरेस्ट सो डेट असेल, डेट ऑफ रिलीज, चार्ज फ्रेम आपण आता 354Dचं पाहणार आहोत, वेदर ॲक्विटेड कन्व्हिक्टेड लिहा, सेंटेन्सिंग ऑर्डर इम्पोज 3 months अँड फाईन आहे, पिरियड ऑफ डिटेन्शन सेट ऑफ, तो इथं ब्लँक लिहिलं तरी चालेल, काही हरकत नाही. हे तुमचा तक्ता यायला पाहिजे. पहिल्यांदा तुमचं हे परफेक्ट आहे, हे परफेक्ट आहे, हे पण तुमचं परफेक्ट झालं. तुमचं हे एक नेचर आहे, डेट ऑफ ऑफेन्स कधी झाला, थोडीशी इन्फॉर्मेशन आहे ही. त्यानंतर ना हा तुमचा फॉर्मॅट. आता एक आरोपी असेल, 2 आरोपी असतील तर परत ABC, परत हा कॉलम वाढत राहणार. आता दुसरा आरोपी असेल तर ह्याच्यामध्ये पण 354D लागला असेल आणि ह्याला ॲक्विटल केलं असेल तर ह्याच्या बाबतीत ॲक्विटल, म्हणजे हा ABC ॲक्विटल, ह्याला
काय नाही. डिटेन्शन असेल तर जे पण ते लिहायला पाहिजे. परत तिसरा आरोपी असेल परत DJI असेल फॉर एक्झाम्पल, इथं काय नसेल ह्याच्यावरती पण 354D असेल, परत 504 असेल IPCचे. ह्याचं ॲक्विटल झालं असेल तर ॲक्विटल, कन्व्हिक्शन झालं असेल कन्व्हिक्शन, जे पण शिक्षा आहे ती, आणि परत सेट ऑफ. असे नंबर ऑफ कॉलम्स तुमचे बनत राहतील. पुढं आहे लिस्ट ऑफ प्रॉसिक्युशन विटनेस. किंवा तुमचे डिफेन्स विटनेस खाली आपले ना. आता फक्त सुरुवातीला लिस्ट ऑफ प्रॉसिक्युशन विटनेस, ए प्रॉसिक्युशन रँक लिहू आपण, किंवा सिरियल नंबर लिहिला तरी चालेल, काही हरकत नाही. नेम ऑफ विटनेस, मग त्याचं नेचर ऑफ एव्हिडन्स कसं देणार आहे. नेचर ऑफ एव्हिडन्स आणि त्याला एक्झिबिट काय पडलं आहे. तर रँक पहिला एक नंबर, नेम ऑफ विटनेस जे पण ABC जे पण असेल, ABCD EFG काय पण जे असेल ते. मग तो कोण आहे, इन्फॉर्मंट आहे. एक्झिबिट नंबर जे पण. परत दुसरा कोण आहे, तुमचं जे पण नाव असेल ते, तो पंच विटनेस असेल, तुम्ही पंच विटनेस म्हणून लिहू शकता. हा पंच विटनेस आहे, त्याचा 9 नंबर आहे, तो तुम्ही लिहू शकता. नंतर ना परत त्याचं नाव, मग हा कोण आहे, आय विटनेस आहे, आय विटनेस म्हणून लिहा. जे पण त्याचा एक्झिबिट नंबर पडला असेल ते लिहा. चौथं परत तुम्ही ते रँक म्हणून लिहिताना असं हे पण लिहू शकता. PW1 आहे, हा PW2 आहे, PW3 आहे. हे तुम्ही रँक लिहिण्याच्या ऐवजी तुम्ही इथं PW1 PW3 PW4 लिहा. इथं PW4. परत एक आय विटनेस आहे, जे पण त्याचं नाव असेल, परत आय विटनेस आहे, त्याचा एक्झिबिट नंबर जे पण आहे. परत PW5 तुमचे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर असेल, तुम्ही इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर लिहू शकता, किंवा शॉर्ट फॉर्ममध्ये आय लिहून लिहू शकता, जे पण त्यांचं नाव आहे, जे पण एक्झिबिट असेल ते. ओके झालं. आयो म्हणून लिहू शकता, की इन्व्हेस्टिंग ऑफिसर पूर्ण नाव शकता. टाइम सेव्ह करण्यासाठी आयो लिहिलं तरी चालेल. आता बी डिफेन्सचे विटनेसचं त्यांनी दिले असेल तर परत इथं सिरियल नंबर, आता इथं DW येणार 1, इथं कोणतं त्याचं नाव येणार, आणि इथं त्याचं नेचर ऑफ एव्हिडन्स, त्याचं नेचरचं एव्हिडन्स कसं आहे, आणि एक्झिबिट. तुम्ही असं कॉलम करू शकता. सेम इथं पण नेम जे पण आहे असेल, विटनेस, एक्झिबिट नंबर 34 वगैरे असं तुम्ही लिहू शकता. परत C आहे पॉईंट, त्यामध्ये कोर्ट विटनेस आहे, कोर्टाचा कोण साक्षीदार आहे का, तर ते पण त्यांनी घेतलेलं आहे. इथं परत त्याचं नाव, परत इथं त्याचं नेचर ऑफ एव्हिडन्स, इथं त्याचं एक्झिबिट, इथं त्याचं सिरियल नंबर, कोर्ट विटनेस आहे ना CW1, त्याचं नाव जे पण असेल, नेचर ऑफ विटनेस आहे, आय विटनेस असेल तर आय विटनेस, एक्झिबिट नंबर जे पण. ठीक आहे. मग आता तुम्ही साक्षीदार दिले, आता महत्त्वाचा पॉईंट आहे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट. तुम्ही FIR दाखल केली, मग FIRची कॉपी, पंच विटनेस आल्या म्हणजे तुम्ही जागेवर पंचनामा केलेला आहे, स्पॉट पंचनामा असेल, कुठलं एक्झिबिट तुम्ही दिलं असेल, सर्टिफिकेट दिलं असेल 65B ते येऊ शकते, नोटीस असेल किंवा चार्जशीट असेल, ते सगळं ह्याच्यामध्ये एक्झिबिट पडत आहे.
इथे परत प्रॉसिक्युशननी कुठले डॉक्युमेंट फाईल केले ते प्रॉसिक्युशन डॉक्युमेंट किंवा आरोपी पण पुढं डॉक्युमेंट फाईल करू शकतो. कोर्ट डॉक्युमेंटसुद्धा येऊ शकतात. कोर्टाने कुठले डॉक्युमेंट्स रेकॉर्डर घेतले असेल तर ते सुद्धा येऊ शकतात. सो लिस्ट ऑफ डॉक्युमेंट. सो प्रॉसिक्युशनचे डॉक्युमेंट इथं परत तुम्ही सिरियल नंबर लिहू शकता. एक ह्याचा एक्झिबिट नंबर तुम्ही लास्टला पण लिहू शकता किंवा तिथं पण लिहू शकता. डिस्क्रिप्शन ऑफ डॉक्युमेंट पहिल्या नंबरमध्ये एक्झिबिट तुमचं आता 17 असेल. इथं काय रिपोर्ट आहे किंवा तुमची FIR असेल. दुसरं एक्झिबिट नंबर स्पॉट पंचनामाचा असेल किंवा तुमचा अरेस्ट पंचनामा असेल. तिसरं परत 65B सर्टिफिकेट असू शकतं. इथे परत तुमचं एक्झिबिट नंबर. चौथ्या पॉईंटमध्ये तुमचं मोबाईल रेकॉर्ड केला असेल तर CDR असू शकतं. कॉल डेटा रिपोर्ट. परत तिथे याचा एक्झिबिट नंबर. परत नोटीस 41A खाली तुम्ही इश्यू केली असेल टू द अक्यूजला. तर तुम्ही असे हे करू शकता. ओके, तर हे झाल्यानंतर ना आता हे प्रॉसिक्युशनचं विटनेसचं झालं. ठीक आहे. आता डिफेन्सचे काही डॉक्युमेंट दाखल करत असेल तर तुम्हाला हे एक्झाममध्ये डॉक्युमेंट जरी डिफेन्सने म्हणजे ॲक्युजने जरी डॉक्युमेंट काही दाखल केले नसेल पण तुम्हाला हा जो तक्ता आहे, जो हे फॉर्मॅट आहे, तुम्हाला ते लिहावंच लागणार आहे. हे एक्झिबिट पुढं डिस्क्रिप्शन ऑफ डॉक्युमेंट. ॲक्च्युली हे टाईम एक्सटेंड करतं आहे आपलं. सो सिरियल नंबर 1 जे पण एक्झिबिट आहे ते डिफेन्सने काय डॉक्युमेंट दिलं असेल तर ते लिहू शकता. परत सेम कोर्टाने कोणतं डॉक्युमेंट रेफर केलं असेल ते सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. सिरियल नंबर 1 एक्झिबिट. परत नेचर डॉक्युमेंटचं डिस्क्रिप्शन. कोर्टाने कोणतं डॉक्युमेंट दिलं असेल तर ते. मग फायनल तुम्ही जजमेंट JUDGMENT. इथं पण तुमची स्पेलिंग मिस्टेक आणि खाडाखोड नाही व्हायला पाहिजे. डिलिव्हर्ड ऑन सो अँड सो डेट. सो जजमेंट लिहिताना पण तुमचं स्पेलिंग मिस्टेक पण नाही व्हायला पाहिजे आणि खाडाखोड नाही व्हायला पाहिजे. मग तुमचं जे पण आहे द अक्यूज इज फेसिंग ट्रायल फॉर द offense punishable with offense under section 354D of Indian Penal Code. ठीक आहे. मग हा तुमचा इथं पॉईंट नंबर 1 लिहायची गरज नाही. डायरेक्ट सेकंड पॉईंट प्रॉसिक्युशन ॲज इन ब्रीफ केस. हा जो व्हिडिओ आहे तो एज्युकेशन पर्पजसाठी आहे. ओके. ते एक जजमेंट आपण पाहणार आहोत. तर त्या जजमेंटचं रिपिटेशन मी परत करतो थोडं एकदा. रिसिव्ड ऑन रजिस्टर ऑन डिसाइड ऑन ड्युरेशन इयर मंथ डेथ इन द कोर्ट ऑफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास ॲट सो अँड सो प्रिसाइडेड ओव्हर बाय. इथं तुमचं स्पेलिंग मिस्टेक नको ना, तुमचं इथं खाडाखोड नको. खाडाखोड तर नको कुठंच नको. ह्या जे 7-8 आता 4-5 पानं आहेत
जे इनिशियल पेजेस आहेत त्यामध्ये कुठेही खडा करू नको. रेग्युलर क्रिमिनल केस, CRA नंबर, एक्झिबिट नंबर, डिटेल्स ऑफ FIR, तुमचं हे क्राईम नंबर जो पण आहे तो, तुमचं पोलीस स्टेशन असेल, कोणतं स्टेट आहे, कोणतं प्रॉसिक्युशन, स्टेट ऑफ महाराष्ट्र आहे, रिप्रेझेंटेड बाय अक्यूज, ॲडव्होकेट जे पण आहेत ते, हे तुमचं डेट ऑफ ऑफेन्स, डेट ऑफ FIR, डेट ऑफ चार्जशीट, डेट ऑफ फ्रेमिंग ऑफ चार्ज, कमेन्समेंट ऑफ एव्हिडन्स, डेट ऑफ जजमेंट, सेंटेन्सिंग ऑर्डर इफ एनी, हे तुमचे 7-8 पॉईंट यायला पाहिजेत. डेट ऑफ जजमेंट, डेट ऑफ FIR, चार्जशीट, ॲक्यूजची डिटेल्स, आता नेम ऑफ द ॲक्यूज जे पण आहे ते, डेट ऑफ अरेस्ट जी पण आहे ती, नोटीस दाखल केली असेल तर, डेट ऑफ रिलीज ऑन बेल असेल तर, ऑफेन्स चार्ज विथ 354D, कन्व्हिक्शन दिलेलं आहे, सिम्पल इम्प्रिजमेंट 3 months, आणि तुमचं सेट ऑफ वगैरे काय दिलं असेल तर तो सेंटेन्स इम्पोज केलं असेल, ॲक्विटल, कन्व्हिक्शन. तर हे तुमचं जे नेम ऑफ ॲक्यूज, डेट ऑफ अरेस्ट, डेट ऑफ रिलीज, हे पूर्ण एका तक्त्यामध्ये तर येणार नाही, इम्पॉसिबल आहे. त्यामुळे तुम्ही अशा फॉर्मॅटमध्ये सुद्धा लिहू शकता. नेम ऑफ ॲक्यूज, डेट ऑफ अरेस्ट, डेट ऑफ रिलीज ऑन बेल, ऑफेन्स चार्ज विथ मीन्स तुमचे जे पण ॲलिगेशन्स आहेत ते, 354D, कन्व्हिक्टेड, ॲक्विटल, सेंटेन्स इम्पोज्ड, पिरियड ऑफ डिटेन्शन असेल ड्युरिंग ट्रायल, इन्व्हेस्टिगेशन, एन्क्वायरीच्या वेळेस, 428 CRPC नुसार सेट ऑफसाठी, लिस्ट ऑफ प्रॉसिक्युशन विटनेस, हे तुमचे सगळे PW, PW3, मग त्यांचं नेचर ऑफ एव्हिडन्स कसा आहे तो, इन्फॉर्मंट आहे का, एक्झिबिट नंबर, पंच विटनेस, आय विटनेस, आयो आहे का, फर्स्ट आयो, सेकंड आयो, हा नोडल ऑफिसर वगैरे असे असेल तर त्यांचं नेचर ऑफ एव्हिडन्स तुम्ही द्यायला पाहिजे की इन्फॉर्मंट आहे का, पंच विटनेस आहे. डिफेन्स विटनेस काय दिला असेल तर, कोर्ट विटनेस दिला असेल तर, हा तक्ता तुम्हाला तर लिहावंच लागणार एक्झाममध्ये, भले ब्लँक असेल तरीसुद्धा, हे टाईम वेस्टिंग आहे. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट, प्रॉसिक्युशनने काय डॉक्युमेंट दाखल केले ते, एक्झिबिट नंबर, डिस्क्रिप्शन, चार्जशीट रिपोर्ट, स्पॉट पंचनामा असेल, लेटर इश्यू टू नोडल ऑफिसर असेल, सर्टिफिकेट दिला असेल तर त्यांनी, कॉल डेटा रिपोर्ट असेल, नोटीस असेल, FIR असेल, जे पण तुमचं जे पण काही प्रॉसिक्युशनने जे पण डॉक्युमेंट फाईल केलेत तर ते सगळे ह्याच्यामध्ये येणार. मग डिफेन्सने कोणते डॉक्युमेंट फाईल केले असतील तर ते, कोर्टाचे कुठले डॉक्युमेंट असेल, कोर्टाने दाखल केले असेल तर ते, मग फायनली जजमेंट डिलिव्हर्ड ऑन ॲक्यूज फेसिंग ट्रायल, facing a trial for the offense punishable under section 354D of Indian Penal Code. मग ब्रीफ फॅक्ट ऑफ प्रॉसिक्युशन केस फॉर फॉलो, मग इन्फॉर्मंट आहे तर तिचं नाव लेडी असल्यामुळं तिचं नाव काय केलं जाईल, डिस्क्लोज केलं जाणार नाही. डिस्क्लोज हर नेम कॅनॉट बी डिस्क्लोज टू प्रोटेक्ट हर आयडेंटिटीसाठी म्हणून तिचं नाव ABC नाव ठेवलं आहे. सो तर ती मुलगी स्टडिंग इन सो अँड सो कॉलेजमध्ये शिकत होती, ती ट्युशनला जात होती ॲट सो अँड सो. प्रायर टू द 1 day ऑफ इन्सिडेंट, त्या इन्सिडेंट घडण्याच्या अगोदर 11 वाजता शी रिसीव्ड SMS हर मोबाईल, सो अँड सो मोबाईल नंबर आहे तो, आपण तर मोबाईल नंबर वगैरे काही लिहायचं नाही. मेसेज वॉज ABC, आय वॉन्ट टू टॉक टू यू, सेंड मी मेसेज वेन यू आर फ्री, असं तिला मेसेज आला. सो ऑन सो अँड सो दिवशी या टायमाला इन्फॉर्मंट वेंट टू ट्युशनला गेली. ॲट दॅट टाईम शी रिसिव्ड कॉल फ्रॉम and told her that yesterday he sent SMS and he wants to talk with her. The informant cut the said phone and she does not know the said person who called her. So at tuition, when tuition was finished, the tuition संपली, the informant and her friend so and so name है were talking out near the vehicle at parking lot. At the same time, one person came over the intoxication stage मिळालता, told her to the informant that he has saw her since last 8 to 9 months and accused talking forcibly. The forcibly with her in spite of her disinterest. सो हा पॉईंट महत्त्वाचा आहे त्यामध्ये की ॲक्यूजने तिच्यासोबत जबरदस्ती बोलण्याचा प्रयत्न केला इन स्पाईट ऑफ अ डिसइंटरेस्ट, तिने डिसइंटरेस्ट दाखवला. ॲक्यूज अगेन टोल्ड हर दॅट थ्रेटनिंग टू लँग्वेज दॅट इफ एनी वन ट्राईज टू स्टॉप हिम देन ही विल कट हिम अँड इन पीसेस. सो हे एक ह्याच्यामध्ये क्रिमिनल इंटिमिडेशनचे पण चार्जेस बनतात, पण आपले एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपण लिहितो त्यामुळं त्याच्यामध्ये आपण 354 फक्त फ्रेम केलं आहे.
Accused further said that he would talk to her in her parent. He can't see with any other male person. If she does not with him, he is not of anyone. तो असे काही धमक्या वगैरे दिल्या. He showed himself as a rich man by showing money from his bag. Friend informant make call to the पोलिसला कॉल केला. The police came on the spot. They apprehend the accused. त्यांनी अरेस्ट केला accused. Accused disclose his name to the police. नेम जे पण आहे ते, आणि त्यानुसार पोलीस स्टेशनला FIR लॉन्च केली. सो चार्ज अँड प्ली ऑफ डिफेन्स काय, तर कोर्टाने JMC कोर्टाने चार्ज फ्रेम केलेत. ते आरोपीला वाचून दाखवले, ते त्याला समजले कोणता ऑफेन्स आहे, तो फ्रेम केला आणि ॲक्युजने प्लीड केली की नॉट गिल्टी आणि क्लेम टू बी ट्राईड. सो आफ्टर प्रॉसिक्युशन एव्हिडन्स झाल्यानंतर ना ॲक्युजचं 313चं स्टेटमेंट काय केलं, रेकॉर्ड केलं गेलं. डिफेन्स ऑफ ॲक्यूज इज टोटल डिनायल आहे. त्यांनी कोणतेही स्वतःला पण तपासले नाही, कोणताही विटनेस तपासला नाही. सो आफ्टर क्लोजिंग प्रॉसिक्युशन एव्हिडन्स स्टेटमेंट ऑफ द ॲक्यूज 313 केम टू बी रेकॉर्ड केलं. द डिफेन्स ऑफ द ॲक्यूज इज ऑफ टोटल डिनायल. द ॲक्यूज नायदर एक्झामाइन हिमसेल्फ, त्यांनी स्वतःला सुद्धा काय केलं आहे, तपासलं नाही, आणि नॉर एक्झामाइन आणि अदर विटनेसेस. सो पॉईंट फॉर डिटर्मिनेशन फाइंडिंग की वेदर प्रॉसिक्युशन प्रूव्स दॅट सो अँड सो डेटला अबाउट प्लेस टाइम इन फ्रंट ऑफ SBI बँक, ॲक्यूज फॉलोड इन्फॉर्मंट and contacts to foster personal information repeatedly despite of clear indication of disinterest by the informant, thereby commit under section 354D. सो याच्यामध्ये स्टॉक केलं का, तर हा चार्जेस बनतात. फाइंडिंग येस, तर ॲज पर फायनल ऑर्डर कन्व्हिक्शन दिलेलं आहे. रिझन्स काय, तर 354D फॉलोइंग इन्ग्रेडियंट मस्ट बी. आपण 354Dला कन्व्हिक्शन द्यायचं असेल तर काय काय आपल्याला इन्ग्रेडियंट प्रूव्ह करावं लागतं, ते पण आपण एक्झाममध्ये एक हा एक तुमचा काय म्हणू शकतो आपण, हा तुमचा प्लस पॉईंट आहे की तुम्हाला सेक्शनचं अंडरस्टँडिंग चांगलं झालेलं आहे. सो मॅन शुड फॉलो द वुमनला फॉलो करायला पाहिजे. ही शुड नो इंटेन्शन टू बिल्ड पर्सनल इंटरॅक्शन करण्यासाठी, आणि इंटरॅक्शन शुड बी रिपीटेडली असायला पाहिजे इन स्पाईट ऑफ शोईंग क्लिअर डिसइंटरेस्ट. जो डिसइंटरेस्ट दाखवला आहे तो तिने डिसइंटरेस्ट दाखवला आहे. म्हणजे तुम्ही एकदा अप्रोच करू शकता, सेकंड टाईम जर त्यांनी डिसइंटरेस्ट दाखवला असेल आणि तुम्ही रिपीटेडली करताय, तो वर्ड इज रिपीटेडली इज मोस्ट इम्पॉर्टंट. ह्याच्यामध्ये वर्ड आहे तो रिपीटेडली मोस्ट इम्पॉर्टंट इन स्पाईट ऑफ डिसइंटरेस्ट. सो इंटरेस्ट दाखवला नाही आहे, रिपीटेडली ती डिसइंटरेस्ट दाखवते. देअर शुड बी क्लिअर इंडिकेशन ऑफ डिसइंटरेस्ट बाय दॅट वुमन. ती वुमनने क्लिअर डिसइंटरेस्ट दाखवायला पाहिजेत. सो ॲज टू पॉईंट नंबर 1 काय येत आहे की हर्ड बोथ ॲडव्होकेट, दोघांचं ऐकून घेतलं. इन्फॉर्मंट ABC डिपोज ॲज पर FIR. तिने FIRमध्ये जे पण कंप्लेंट दाखल केली त्यानुसार तिनं काय केलं आहे, डिपोजिशन दिलेलं आहे, कोर्टासमोर साक्षी दिली. ॲज पर इन्फॉर्मंट द रेलेवंट डे, त्या दिवशी ॲक्यूज केम टू हर कॉन्टॅक्ट टू हर फोस्टर पर्सनल इन्फॉर्मेशन रिपीटेडली डिस्पॅच ऑफ क्लिअर इंडिकेशन ऑफ डिसइंटरेस्ट बाय द इन्फॉर्मंट. सो अकॉर्डिंग विथ द हेल्प ऑफ हर फ्रेंड दे लॉज रिपोर्ट टू द पोलीस स्टेशन. तो जे FIR आहे त्याचा तो नंबर आहे. इन्फॉर्मंट हॅड अफर्म द कंटेंट्स ऑफ FIR अँड हर सिग्नेचर ऑन द FIR. सो FIR आता ड्युली प्रूव्ह झाले. ड्युली कसं प्रूव्ह होणार, एकतर तिनं पहिली गोष्ट FIR नुसार कंटेंट केलं कोर्टासमोर, म्हणजे पोलिसांसमोर सुद्धा ते स्टेटमेंट आहे, कोर्टासमोर सुद्धा ते स्टेटमेंट आहे. याच्यामध्ये कोणते कॉन्ट्रडिक्शन काढता आलेलं नाही डिफेन्स विटनेसला, ते आपण ह्याला पाहिजे. सो FIR ड्युली प्रूव्ह, एक तर कंटेंट त्यानुसार म्हटलेलं आहे आणि सिग्नेचरसुद्धा तिने काय केली, अफर्म केली की हां ही जी FIR वरती जी सही आहे ती माझीच आहे. सो दे लॉज रिपोर्ट टू द इन्फॉर्मंट अँड अफर्म द कंटेंट्स ऑफ FIR अँड हर सिग्नेचर ऑन द FIR. FIR इज ड्युली प्रूव्ह थ्रू द एव्हिडन्स ऑफ द इन्फॉर्मंट. सो ह्याच्यानुसार काय झालं की FIR काय झाली, ड्युली प्रूव्ह झालेली. तिने सिग्नेचर अफर्म केली आणि त्यानुसार ती स्टेटमेंट अफर्म करते. सो आय विटनेस आहे तो PW2 जे पण आहे, फ्रेंड ऑफ इन्फॉर्मंट आहे, तीसुद्धा पोलिसांच्या स्टेटमेंटनुसार काय करते, कन्सोनन्स विथ द एव्हिडन्स ऑफ इन्फॉर्मंट जे काही स्टेटमेंट दिले त्याला ती सपोर्टिव्ह करते. PW2 डिपोज ॲज दी रिलीज ऑन द रेलेवंट डे शी हॅड सीन द ॲक्यूज हू ट्राय टू थ्रेटनिंग द इन्फॉर्मंट. सो बोथ इन्फॉर्मंट आणि जे पण आय विटनेस आहे त्याची फ्रेंड आहे, तर त्यांनी काय करतात, सेमच कोर्टासमोर डिपोज करतात. सो त्यांचं पण ड्युली काय होतं, साक्ष प्रूव्ह होती, ड्युली प्रूव्ह होती, त्यांच्यामध्ये कोणते कॉन्ट्रडिक्शन येत नाही आहे. सो प्राईम एव्हिडन्स ऑफ प्रॉसिक्युशन दॅट व्हर्जन ऑफ इन्फॉर्मंट इज कन्सिस्टंट विथ द FIR अँड इन्फॉर्मंट अँड आय विटनेस टेस्टिमनी कन्फर्मिटी विथ इच अदर. दोघांचे एकमेकांना
सांगड घालतायत. इन्फॉर्मंट ऑल अदर विटनेस जे पण आहेत स्टँड फर्म, म्हणजे त्यांच्यामध्ये कोणते कॉन्ट्राडिक्शन येत नाही किंवा त्यांच्यामध्ये तफावत काही येत नाही ड्युरिंग रिगरस क्रॉस एक्झामिनेशनमध्ये. सो हेन्स देर इज नो डिसबिलीव्ह द एव्हिडन्स ऑफ इन्फॉर्मंट अँड अदर विटनेस ऑल्सो. तर त्यांच्यामध्ये अविश्वास दाखवण्यासारखं असं काही नाही, म्हणजे दे आर अनवर्दी ऑफ क्रेडिट ऑफ विटनेस नाहीत, म्हणजे ते क्रेडिबल विटनेस आहे, त्यांच्यावरती ट्रस्ट विश्वास ठेवता येऊ शकतो. सो पंच विटनेस ऑन स्पॉटनामा, फर्स्ट अँड सेकंड इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर डिपोज ॲज पर द कंटेंट ऑफ पंचनामा. आणि पंच विटनेससुद्धा काय करतो, पंच विटनेसनुसार टेस्टिमनी देतो. जे पण इन्व्हेस्टिंग ऑफिसर आहेत ते सुद्धा पंचनामानुसार डिपोज करतात. सो स्पॉटना पंचनामासुद्धा ड्युली प्रूव्ह झालेला आहे. मग मोबाईल नंबर वगैरे काय ट्रेस झालेले आहेत. सो नोडल ऑफिसरची साथ घेतली तर नोडल ऑफिसरसुद्धा त्यांनी जे डॉक्युमेंट घेऊन आलता त्यानुसार तो डिपोज करतो आहे. सो ऑन द रिलेव्हंट डेट टाईम प्रूव्ह दॅट मॅन्डेटरी सर्टिफिकेट 65B सर्टिफिकेटसुद्धा देतो. आणि त्या कॉल डेटा रिपोर्टवरनं पण असं दिसून येते की ॲक्यूज त्यावेळेला तिथं होता. सो देर इज नो रिझन टू डिसबिलीव्ह द व्हर्जन ऑफ दिस सच अ नोडल ऑफिसरचं विटनेसचं जे टेस्टिमनी आहे त्यासुद्धा ट्रस्टवर्दी आहे तो. सो आरोपीचे वकील काय म्हणतात की हा फॉल्सली इम्प्लिकेटेड केलेला आहे. ह्याच्यामध्ये जे ट्युशन जे टीचर आहेत त्यांचंसुद्धा काय केलं, टेस्टिमनी रेकॉर्ड केलेली नाही असं त्यांनी म्हणतात. सो त्यांनी ते केस आपली बियॉन्ड रिजनेबल डाऊट प्रूव्ह केलेली नाही आहे. सो आणि अदर सफिशियंट एव्हिडन्स पण नाहीत की सपोर्टिव्ह फॅक्ट करायला. पण प्रॉसिक्युशनने काय केलं आहे, सफिशियंटली रिजनेबल डाऊटच्या पुढं, बियॉन्ड रिजनेबल डाऊटच्या पुढं काय केली, केस प्रूव्ह केलेली आहे. आणि बाकीचे जे पण सफिशियंट एव्हिडन्स आहेत, म्हणजे तुमचं इन्फॉर्मंट असेल, बाकीचे ते आय विटनेसचे फ्रेंड असेल, पंच विटनेस असेल, प्लस तुमचा नोडल ऑफिसर असेल, हे चारही काय करतात, केसला सपोर्टिव्ह करतात. सो दीज आर द अदर सफिशियंट एव्हिडन्स टू सपोर्ट द अदर फॅक्ट्स. सो या सगळ्या सिच्युएशनमध्ये बघितलं, सगळे एव्हिडन्स बघितले आणि ओव्हरऑल अदर मॅटर्स म्हणजे हा थोडा वायडर टर्म आहे. ह्याच्यामध्ये तुमचं विटनेसचं डिमेन्युअर म्हणजे तुमचे हावभाव, साक्षीदाराचे हावभावसुद्धा ह्याच्यामध्ये बघितलं जातं. सो वर्ड हे एव्हिडन्स आहे, एव्हिडन्स आणि मॅटर बिफोर द कोर्ट, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी पण जे कोर्टासमोर होतात, म्हणजे ॲडव्होकेटचा आर्ग्युमेंट असेल किंवा विटनेसचा हावभाव असेल की कोर्टात आरोपीचं बिहेवियर कसं आहे, तर सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये मॅटर्समध्ये इन्क्लूड होतात. सो मॅटर्स कोर्टासमोर जे आलं ते सगळं बघितल्यानंतर असं दिसून येतं आहे की इन्फॉर्मंट इज अनडाऊटेड आहे अँड वेल सपोर्टिव्ह अदर आय विटनेस आहे. तर त्यांना बाकीचे फॅक्ट्स जे आहेत ते सपोर्टिव्ह करतात. सो प्रॉसिक्युशन फर्दर सपोर्टेड फोर्टिफाईड बाय द स्पॉट पंचनामा पण त्यांना सपोर्ट करतो आहे. सो प्रॉसिक्युशन ॲप्ली केस बियॉन्ड रिजनेबल डाऊट प्रूव्ह केले. सो अफर्मेटिव्ह पॉईंट नंबर 1 येतो, कारण की त्यांनी आरोपीने गुन्हा केलेला आहे असं दिसून येतं आहे. सो इन द लाईट ऑफ अबाउट डिस्कशन ॲक्यूज हेल्ड गिल्टी केले आहे. सो गिल्टी केल्यानंतर ना ॲडव्होकेटचं, APPचं आणि ॲक्यूजचं तिघांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं, कारण की हिअरिंग बिफोर द सेंटेन्स घेण्याच्या अगोदर मग त्या पॉईंटवरती प्रोबेशनचा रिपोर्ट मागून घेतला. सो त्या रिपोर्टमध्ये असं दिसून येतं की हा थोडासा अगोदरचा गुन्हेगार आहे आणि प्रॉसिक्युशन पण म्हणतात ह्याला कोणती लिनियन्सी दाखवू नका, ह्याला कडक शिक्षा द्या, कारण की ह्याने डिस्टर्ब द पीस ऑफ द सोसायटी करण्याचं ह्याचं हॅबिट आहे. सो ऑफेन्स अगेन्स्ट पब्लिक पीस आर रजिस्टर्ड अगेन्स्ट ॲक्यूज, की तुम्ही असं म्हणू शकता चॅप्टर केसेस ह्याच्या अगेन्स्ट आहेत. सो बेस्ट ह्याच्या अगेन्स्ट चॅप्टर केसेस पेंडिंग आहेत किंवा चालू आहेत किंवा ह्याला तडीपारचं वगैरे असं केलेलं आहे, एक्सटर्नमेंटचे केसेस त्यावर चाललेले. सो ऑपरेटिव्ह ऑर्डर तुम्ही सुद्धा कन्व्हिक्शन दिलेलं आहे या ऑफेन्स खाली 242 सबसेक्शन 2 ऑफ CRPC नुसार. ॲक्यूज सेंटेन्स टू सफर सिम्पल इम्प्रिजमेंट फॉर 3 months टू पे फाईन ऑफ 1000 रुपीज. आणि जे ते फाईन जर पे नाही केला तर त्याला अजून फर्दर डिफॉल्ट सेंटेन्ससुद्धा दिलं जाईल. सो डिफॉल्ट सेंटेन्स ही वेगळी आहे आणि एक सबस्टॅन्टिव्ह सेंटेन्स, दोन प्रकारचे सेंटेन्स, एक सबस्टॅन्टिव्ह सेंटेन्स असते. सबस्टॅन्टिव्ह सेंटेन्सला आपण प्रिन्सिपल सेंटेन्ससुद्धा म्हणू सोप्या भाषेमध्ये, जी मेन मुख्य शिक्षा आहे. आणि दुसरं आहे डिफॉल्ट ऑफ सेंटेन्स. डिफॉल्ट जर तुम्हाला फाईन पे करायला लावलेला आहे आणि तुम्ही ते फाईन पे नाही केला तर तुम्हाला फर्दर काय केलं जाईल, पनिशमेंट दिली जाईल. सो ॲक्यूज सरेंडर बेल बॉन्ड्स
आणि बेल बॉन्ड सरेंडर करायचे. जर सेट ऑफ असेल तर त्याला तो मिळाला जाईल, तो कॅल्क्युलेट केला जाईल. आणि ॲक्युज टू फर्निश बेल अमाऊंट ऑफ 5,000 रुपीज, सॉल्वंट श्युरिटी द्यायची 437साठी जर त्याला अपील वगैरे करायचं असेल तर. बेल बॉन्ड इन फोर्स ऑफ 6 मंथ अनलेस अदरवाईज डायरेक्टेड बाय द कोर्ट. आणि जर कन्व्हिक्शन झालं असेल तर त्याला कॉपी काय जजमेंटची ती फ्री ऑफ कॉस्ट दिली जाईल. प्रोनाऊन्स इन ओपन कोर्ट, डेट अँड प्लेस, साईन, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट, फर्स्ट क्लास. सो ते एक्झाममध्ये तुम्ही कधी पण सर्वात त्याच्या अगोदर महत्त्वाचं म्हणजे की हा जो व्हिडिओ बनवलेला आहे तो एज्युकेशन पर्पजसाठीच बनवलेला आहे. बनवलेला आहे. सो तुम्ही एक्झाममध्ये ॲक्विटलचं जजमेंट न लिहिता तुम्ही कन्व्हिक्शनचे जजमेंट लिहा, कारण की हे कम्प्लीट जजमेंट येतं आणि तुमचं आन्सर पण काय होतं, कम्प्लीट होतं आहे. सो कन्व्हिक्शनचे जजमेंट लिहिणं प्रेफर करा. पण जर क्वेश्चनच्या एक्झाममध्ये जर ॲक्विटलचं जर नेचर दिलं असेल तर यू कॅन गो फॉर ॲक्विटल जजमेंट, तसं काय नेसेसरी नाही. सो हे फॉर्मॅट आहे, नवीन फॉर्मॅटनुसार मी लिहिण्याचा प्रयत्न केला, पण हा टाईम वेस्ट आहे. तुम्ही ओल्ड फॉर्मॅट जरी नुसार लिहिलं एक्झाममध्ये तरी मला असं वाटतं काही इफेक्ट होणार नाही, कारण की एवढे फॅक्ट्स लिहिण्यासाठी, रिझन्स मेन्शन करण्यासाठी तुमचा टाईम जो आहे तो कन्झ्युम करतो आहे. सो तुम्ही ओल्डनुसार लिहिलं तरी काही हरकत नाही. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.